आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ हार्ट, पार्ट्स ऑफ हार्ट, आफ्टर दॅट वर्किंग ऑफ हार्ट. आता हे सगळे झाले पाहिले आपण ते काय होते पार्ट्स. हार्ट 4 चेंबरमध्ये कन्सिडर केलं जातं. आता ह्या हार्टमध्ये वर्किंग कसं होतं, व्हॉट इज द वर्किंग ऑफ हार्ट. The heart serves to pump the blood to the various parts of the body, and its chamber undergo the alternate contraction called as systole and relaxation is termed as diastole. आता हार्ट कशासाठी प्रेझेंट असतं बॉडीमध्ये, तर सगळ्या बॉडी पार्टला ब्लड पोहोचवण्यासाठी हार्ट प्रेझेंट असतं. आणि दिस चेंबर अल्टरनेटली गो इन टू द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन प्रोसेस. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होईल त्या प्रोसेसला म्हणायचं सिस्टोल, आणि जेव्हा हार्ट रिलॅक्स होईल त्या प्रोसेसला म्हणायचं डायस्टोल. द हार्ट बीट इट इज अ रिदमिक प्रोसेस इन बिटवीन द diastole and systole. The contraction of a chamber gets reduced in volume and forces the blood out of it, while its relaxation and receives more blood and brings back to its original size. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होईल म्हणजे काय होईल, आकुंचित करून घेतला जाईल, तेव्हा ब्लडचा फ्लो आउटसाईड होणार, म्हणजे ब्लड पूर्ण बॉडी सरफेसला किंवा बॉडी डिफरंट पार्ट्सला प्रोव्हाइड केलं जाणार. आणि जेव्हा हार्ट रिलॅक्स होईल तेव्हा काय होणार, जेवढं काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सगळं कलेक्ट करून घेतलं जाणार. जेवढी कॅपॅसिटी आहे हार्टची तेवढं ते ब्लड कलेक्ट करून घेतलं जाणार. द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द चेंबर ऑकर्स इन अ डेफिनाइट सिक्वेन्स अँड ॲट अ रेग्युलर इंटरवल्स. पहा, आपल्या हार्टबीट कशा होतात, एका रिदमिक मॅनरमध्ये होतात. त्यांची कंटिन्युअसली प्रोसेस असते. हार्ट कधीच बंद पडत नाही. जेव्हा हार्ट बंद पडतं तेव्हा ती लाईफ फॉर्मच अस्तित्वात नसते. तिथे काय होणार, ते पर्टिक्युलर स्पेसिस डेथ होणार. म्हणून इट इज अ कंटिन्युअसली रिदमिक प्रोसेस इन अ मॅनर वे, and this process is called as contraction relaxation, that is diastole and systole. The sinus venosus contract first, then auricle, then ventricle, and finally conus arteriosus. पहिल्यांदा सायनस व्हेनोससचं कॉन्ट्रॅक्शन होणार. आफ्टर सायनस व्हेनोसस ventricles contract, then auricles contract, and in last conus arteriosus contracts. The blood passes through the chambers in the same order, and its return is being checked by the valve provided at the entrance of the each chamber. आता ब्लड जिथे ज्या ज्या चेंबरमध्ये जातं, सायनस व्हेनोसस, थ्रू वेंट्रिकल, थ्रू ऑरिकल, टू कोनस आर्टेरियोसस, या चारही चेंबरमधून ब्लड जेव्हा जातं तेव्हा त्यांचं ऑक्सिजनेशन होतं. आणि हे ऑक्सिजनेशन होत असताना, हा ब्लडचा फ्लो हार्टमध्ये होत असताना कुणाच्या थ्रू चेक केला जातो, तर वॉल्व्स जे हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये डिफरंट वॉल्व पाहिले आपण, त्या वॉल्व थ्रू या ब्लडचा फ्लो चेक केला जातो आणि त्यांची एंट्रान्स प्रत्येक चेंबरमध्ये चेक केली जाते. द सायनस व्हेनोसस रिसीव द व्हेनस ब्लड फ्रॉम द एंटायर बॉडी बाय मीन्स ऑफ डक्टाय क्युवेरी अँड हिपॅटिक सायनसेस. सायनस व्हेनोसस द फर्स्ट पार्ट बेसला प्रेझेंट होता तो. सायनस व्हेनोससमध्ये खालच्या रिजनला 2 डक्टाय क्युवेरी आणि 2 हिपॅटिक सायनसेस प्रेझेंट आहे. या दोन्हीही वेन्समधून किंवा ह्या दोन्हीही वॉल्वमधून व्हेनस ब्लड कलेक्ट केलं जातं. व्हेनस ब्लड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड. पूर्ण बॉडीमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड पहिल्यांदा येतं कुठे, सायनस व्हेनोससमध्ये, through ducti cuveri and hepatic sinuses. When the sinus venosus is full, it contracts, forcing the blood into the auricle through the sino-auricular aperture. Sinus venosus and ventricle, sinus venosus and auricle is attached to each other by sino-auricular aperture. जेव्हा सायनस व्हेनोससमध्ये ब्लड एकदम फुलफिल होईल तेव्हा तो फोर्सफुली कॉन्ट्रॅक्ट होऊन ब्लड कुठं पाठवतं, ऑरिकलमध्ये पाठवतं. आणि नाव द ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट्स फोर्सिंग द ब्लड इन टू द व्हेंट्रिकल थ्रू द ऑरिक्युलर अपर्चर. आणि ऑरिकलमध्ये फोर्सफुली सायनस व्हेनोससने ब्लड पाठवलं, देन ऑरिकल्स फोर्सफुली कॉन्ट्रॅक्ट
कॉन्ट्रॅक्ट करतात ब्लड व्हेंट्रिकलमध्ये पोहोचवण्यासाठी थ्रू द ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर अपर्चर. आणि जेव्हा व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आलं ड्युरिंग द प्रोसेस सायनस व्हेनोसस रिलॅक्स अँड बॅक फ्लो ऑफ द ब्लड इज प्रिव्हेंटेड बाय द सायन्यू ऑरिक्युलर वॉल्व. मग इथून सायनस व्हेनोसस थ्रू ऑरिकल आणि ऑरिकल थ्रू व्हेंट्रिकल ह्या प्रोसेस थ्रू हार्ट कॉन्ट्रॅक्ट होत जातं वरती. आणि जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील त्या टायमिंगला सायनस व्हेनोसस रिलॅक्स पोझिशनमध्ये येईल आणि काय मेंटेन करेल, ब्लडचा बॅकफ्लो. ज्या पद्धतीने ब्लडचा बॅक फ्लो होईल ते मेंटेन कोण करणार, सायनस व्हेनोसस करणार. का बॅकफ्लो होईल ब्लडचा, डिऑक्सिजनेटेड ब्लड परत येणार सायनस व्हेनोससमध्ये ऑक्सिजनेशनसाठी. ओके. अँड द मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन नेक्स्ट अफेक्ट द व्हेंट्रिकल विच डायरेक्ट्स द फ्लो ऑफ ब्लड इन टू द कोनस आर्टेरिओसस. कोनस आर्टेरिओसस इट इज द लास्ट पार्ट ऑफ दॅट प्रोसेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन किंवा हार्ट. आणि जेव्हा व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येणार तेव्हा मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होऊन ब्लड कशात जाणार, व्हेंट्रिकलमध्ये जाणार. The reflux of the blood into the auricle is prevented by the auriculo-ventricular wall during the ventricular contraction. And from the ventricle, the wave of the contraction passes over the conus arteriosus and propels the blood into the ventral aorta. The semilunar valve within the conus arteriosus check the return flow of the blood into the ventricle when the conus contracts. 1 by 1 कॉन्ट्रॅक्शन होणार त्या चेंबरचं. आणि जसं कॉन्ट्रॅक्शन पुढे जाणार तसा मागचा चेंबर किंवा सायनस व्हेनोसस रिलॅक्स पोझिशनमध्ये येणार. कशासाठी रिलॅक्स होत जातात ते, कारण आता समजा एक रेल्वेचं इंजिन आहे, जसं पुढं जाणार ते इंजिन तापलेलं असणार पण मागचे डब्बे थंड असतात, ते तापतात का, नाही. त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्शन जसं पुढं जाणार तसं मागून रिलॅक्सेशनची प्रोसेस सुरू होणार. कशासाठी, तर ब्लडचा बॅक फ्लो मेंटेन करण्यासाठी. जर ते कॉन्ट्रॅक्शन आहे तसंच राहिलं मागच्या म्हणजे रेल्वेचं इंजिन स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत गरम तापलेलंच राहणार, तर त्यामध्ये प्रवासी बसू शकतात का, नाही बसू शकणार मागच्या डब्यांमध्ये. ॲज लाईक दॅट तसंच ब्लड कॉन्ट्रॅक्शनमुळे ब्लड जसं पुढं जातं आहे त्याच कॉन्ट्रॅक्शनने ब्लड मागंसुद्धा येणार आहे. मग तो ब्लडचा बॅक फ्लो मेंटेन करण्यासाठी मागच्या चेंबर्सला काय व्हावं लागणार, रिलॅक्स व्हावं लागणार. मग तो बॅकचा फ्लो आणि बॅक फ्लो दोन्हीही मेंटेन होईल आणि पूर्ण बॉडीच्या पार्टला थ्रू कोनस आर्टेरिओसस थ्रू ब्लड पूर्ण बॉडीला सर्क्युलेट केलं जाईल. सो दिस इज द वर्किंग ऑफ हार्ट. आफ्टर दॅट कंट्रोल, कसं कंट्रोल केलं जातं हार्टला, द हार्टबीट इज इनिशिएटेड अँड रेग्युलेटेड बाय अ पॅच ऑफ मॉडिफाईड हार्ट मसल्स इन द वॉल ऑफ सायनस व्हेनोसस. दिस इज नोन ॲज सायनो ऑरिक्युलर नोड. The wave of contraction start rhythmically from this node and spread over the sinus venosus and pass on the auricular, ventricular and conus. The heartbeat is myogenic in nature. The rate of heartbeat is however controlled by the nervous system. No doubt the cardiac center in the medulla oblongata innervates the sino-auricular node by way of autonomic nervous system for the purpose. This is the control of heart. After that blood supply कसं केलं जातं, the heart of Scolodon contains only venous or deoxygenated blood. It is therefore necessary that its wall should have a supply of oxygenated blood, and this is provided by a pair of coronary arteries arising from the hypobranchial plexus, and the deoxygenated blood from the heart wall is returned by coronary veins that opens directly into the heart cavity. The arteries and veins of the heart wall constitute the coronary circulation, and the food and oxygen requirements of the heart wall are high due to its constant beating. हार्ट कॉन्स्टंटली बिटिंग होत राहतं आपलं. दॅट्स वाय त्या ब्लडचा सप्लाय किंवा त्या ब्लडची गरज खूप फ्रिक्वेंट असते, जास्त असते
फास्ट असते ॲज कम्पेअर टू फूड, म्हणून सारखी सारखी भूक लागते. आणि त्याच्यामुळं स्कॉलियोडॉन हा होरॅसियस फीडर आहे आणि तो सतत खात राहतो. So this is all about the circulatory system of Scoliodon or heart of Scoliodon. This is over here. This is point is over here. After that we are going to study the next system in next tomorrow. Okay. तोपर्यंत इथे थांबूयात. Thank you.